आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा, त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे। प्रशासनानं हे जे आरोपी आहेत यांची सगळी पार्श्वभूमी काढावी आणि यांना कठोरातलं कठोर शासन करावं। या जिल्ह्यात जे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो रोज नवीन निर्माण होतोय, आपल्याला असं वाटतं की हे कुठेतरी थांबलंय, परंतु 8-10 दिवसाचा कालावधी गेला की परत काहीतरी घटना समोर येते। तर माझं एवढं मत आहे की जे संतोष अण्णा देशमुख माझे भाऊ यांची जी हत्या झाली, तसाच सगळा प्रकार आहे हा। म्हणजे अमानुषपणे मारणे, रिंगण करणे आणि चुकीची वर्डिंग वापरणे, तर हे कायमचं थांबलं पाहिजे। यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा, त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे। जिथं ही घटना घडली ते सगळे लोक त्यांना निवेदन देणार आहेत आणि आरोपी पकडण्यासाठी आता DSP साहेबांनी सांगितलं की थोडा वेळ द्या, परंतु त्यांना पकडून त्यांना कायद्याची जी जरब आहे ती शिकवली पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे। वारंवार आम्ही म्हणतो आणि आमचं तेच आता देखील म्हणणं आहे। प्रशासनानं हे जे आरोपी आहेत यांची सगळी पार्श्वभूमी काढावी आणि यांना कठोरातलं कठोर शासन करावं, अशी आमची मागणी आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।